राज्य पुरातत्व विभागानं रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, प्रतापगड किल्ल्यांच्या संवर्धन कामांना सुरुवात केलेली आहे। मूळ रचना जपून दुरुस्तीवर भर देण्यात येणार आहे। प्रतापगडसाठी 127 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। तटबंदी, बुरुज दुरुस्तीसह सुरक्षेची उपाययोजना केली जाणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नव्यानं उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकमधून पहिल्या टप्प्यात बस आणि कार वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालाय। अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडून याबाबतचं परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे। अटल सेतूची थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडणी देण्याकरता उभारण्यात येणाऱ्या नव्या कनेक्टरच्या कामानं गती घेतली आहे। या प्रकल्पातल्या 176 पायाभूत ठिकाणांपैकी 143 ठिकाणांचं काम पूर्ण झालंय, तर 141 ठिकाणी पियर्स उभारण्यात आलेत। रुग्णांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा पुरवठा करण्याकरता रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न करावेत असे निर्देश आयुक्तांनी दिलेत। त्याच्यामुळे लवकरच रोबोटिक शस्त्रक्रियेच्या मदतीनं अवघड शस्त्रक्रिया आता सोपी होणार आहे। बेस्टच्या ताफ्यात लवकरच तब्बल 500 बसेस दाखल होणार आहेत। बेस्ट प्रशासन भाडेतत्वावर घेणार आहे, त्याच्यामुळे प्रवाशांना गाडीसाठी होणारा वेटिंग टाइम आता कमी होणार आहे। मोनोरेलची मार्गिका लवकरच पुन्हा एकदा सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीनं MMRDAनं हालचालींना वेग दिलाय। लवकरच निवृत्त मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल सुरक्षा अधिकाऱ्यांची स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। चर्चगेट विरार तसंच CSMT ते कल्याण दरम्यान भुयारी उपनगरी रेल्वे मार्ग उभारण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश रेल्वे बोर्डानं दिले। या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून व्यवहार्यता अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येणार आहे। पुणे हडपसर ते वाराणसी दरम्यान अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली आहे। पुण्यातून सुरू होणारी ही पहिली अशी गाडी असून भाविकांना काशी प्रयागराजसाठी थेट सुविधा मिळणार आहे। आजपासून खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म क्रमांक 17 द्वारे परीक्षेस बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। 10वी 12वी परीक्षेसाठी 17 नंबरचा अर्ज आज सुरू करण्यात आला आहे। या अर्जासाठी 21 मे 2026 ही अंतिम मुदत असेल। मुंबईतल्या A, B, C आणि E, F दक्षिण विभागातल्या काही भागात आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे। आज सकाळी 10 वाजेपासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत 18 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय। वॉल बसवण्यासाठी 18 तासांचा हा ब्लॉक घेण्यात आलाय। खरीप हंगाम 2026 साठी केंद्रानं महाराष्ट्राला 48 लाख टन खतांचा कोटा मंजूर केलाय। युरिया, DPA सह सर्व खतांचं नियोजन करण्यात आलंय। सध्या 27.44 लाख टन खतं उपलब्ध असून हा साठा एकूण कोट्याच्या 56% इतका आहे। पुणे महापालिकेच्या वतीनं शहरातील विविध भागात नालेसफाईची कामं सुरू करण्यात आली आहेत। महापालिकेने आतापर्यंत 30 ते 40% नालेसफाईची कामं पूर्ण केली आहेत, तर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 90% नालेसफाईची कामं पूर्ण झाली आहेत। 2025-26च्या हंगामात ऊसाच्या FRP पोटी 40,327 कोटी देयक आहेत, तर 38,197 कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा झाली आहे। थकीत रक्कम 2,130 कोटींवर आली आहे। आखाती प्रदेशातील युद्धामुळे निर्यात बंदीचा फटका कोकणातल्या आंबा बागायतदारांना बसलाय। मात्र कृषी निर्यातीसाठी केंद्र शासनानं 497 कोटींचं पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। केंद्र शासनाचे निर्यातीसाठी प्रयत्न यशस्वी झाले, तर मे महिन्याच्या उत्तरार्धात हापूसची निर्यात पुन्हा गती पकडेल। रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात बस्तान मांडणाऱ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात न्यायालयानं वारंवार आदेश दिलेले आहेत, मात्र महापालिका आणि पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाहीये। त्याच्यामुळे सर्वसामान्यांनी कुणाकडे दाद मागायची अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे। सांगलीच्या ऐतवडे बुद्रुकमधील तरुणींच्या गावाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला। UPSC आणि CSC परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यानं तरुणींचा जाहीर सत्कार करण्यात आला।
मनसे विभागाच्या अध्यक्षपदी नवे नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। दादर माहीम महिला सेना विभाग अध्यक्षपदी स्वाती अमेय खोपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून नियुक्तीची घोषणा करण्यात आली।